नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करताना अनेक आव्हानं आपल्या देशापुढे आहेत. या आव्हानांचा विचार करताना एक गोष्ट लक्षामध्ये येते की ही आव्हानं वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. दारिद्र्य निर्मूलन, दहशतवादावर मात आणि याही पुढे जाऊन वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरती असलेलं मोठं आव्हान ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आणि अनारोग्यावरती मात. आता यातलं अनारोग्यावरती मात ही कायमच असलेली तक्रार आहे आणि या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती अतिशय जोमाने प्रयत्न केले जात आहेत. अनारोग्य या बाबतीमधला एक अतिशय त्रास देणारा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संसर्गजन्य रोगांचा असलेला प्रसार आणि त्याच्यावरती मात करण्यामध्ये सरकारने गाठलेली यशस्वीता. यातली एक अतिशय लक्षणीय मोहीम म्हणजे पोलिओ निर्मूलन अभियान. 29 जानेवारी ते 2 एप्रिल हा कालावधी जो आहे तो पोलिओ निर्मूलन अभियानामधला अतिशय महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. या रोगावरती राष्ट्रामध्ये संपूर्णपणे मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत आणि प्रत्येक वेळी हे अभियान राबवत असताना सरकारी पातळीवरती नवनवीन यंत्रणा आणि सुधारणांद्वारे ही मोहीम अंमलात आणली जाते. यावर्षीची मोहीम कशी वेगळी आहे, त्याचबरोबर ही कोणासाठी आहे, या सगळ्याविषयी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे पोलिओ निर्मूलन. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेले आहे वैद्यकीय तज्ञ डॉक्टर विजय बाविस्कर यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सरांविषयी सांगायचं तर सर स्वतः बालरोग तज्ञ आहेत आणि याबरोबरीने सार्वजनिक आरोग्य विभागात सहाय्यक संचालक लसीकरण विभाग पुणे इथे ते कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू असतं. त्याचबरोबर जे रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा कामाचा त्यांचा अनुभव आहे. आज त्यांच्याकडून हे अभियान, यावर्षीचं अभियान 2017 सालचं अभियान कसं वेगळं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत ते चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. या बरोबरीने संपर्क साधताना आज एक्सटेन्शन नंबर ज्याला आपण म्हणतो ते आहेत 652 आणि 645. दूरध्वनी क्रमांक सखी सह्याद्रीमध्ये जेव्हा आपण संपर्क साधाल तेव्हा एक्सटेन्शन नंबर्स आहेत 652 आणि 645. तेव्हा हे क्रमांक फिरवल्यानंतर तुम्ही कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकाल. कार्यक्रमाला सुरुवात करूया. पोलिओ निर्मूलन याविषयी आज आपण जाणून घेत आहोत. डॉक्टर विजय बाविस्कर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, हे जे पोलिओ निर्मूलन अभियान 2017 सालासाठी आपण राबवत आहोत ते नेमकं कशा प्रकारे वेगळं आहे याविषयी? मला असं वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना आपले जे प्रेक्षक आहेत या सगळ्यांना आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा अगोदर देऊया. आणि ह्या शुभेच्छा देताना मला एक शब्द त्याच्यामध्ये ऍड करावासा वाटतो. आरोग्यदायी हे वर्ष आपणासाठी असू देत, ही शुभेच्छा. नुकतंच आपण म्हटलं की संक्रांतीचा सण पार पडला आहे, तर आरोग्यदायी गोड शुभेच्छांसहित आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टरांकडून मिळतात त्यामुळे नक्कीच आरोग्यदायी वर्ष जाईल. अगदी. तर हे वर्षच नाही तर यापुढचे पण जो कालावधी आहे तो सुद्धा आपल्याला आरोग्यदायी असेल या शुभेच्छांसह आपण हा कार्यक्रमाला बोलायला सुरुवात करूया. नक्कीच. मॅडम, हा पोलिओ निर्मूलन कार्यक्रम जो आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की पल्स पोलिओ कॅम्पेन. तर याच्यात आपण सुरुवातीला बघूया की हे पल्स पोलिओ कॅम्पेन म्हणजे डेफिनेशन काय किंवा त्याची व्याख्या काय. तर पल्स हा जो शब्द आहे तर हा पल्स हा काय डिनोट करतो, तर हा पल्स म्हणजे सडन सायमल्टेनियस मास ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पोलिओ वॅक्सिन ऑन अ सिंगल डे, आणि ज्यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील सगळ्या मुलांना आपण ही पोलिओची लस देणार आहोत. ज्यामध्ये आपण पोलिओचा त्यांनी पूर्वी डोस घेतला आहे किंवा नाही याचा विचार केला जात नाही. आता आपण प्रत्येक कॉम्पोनंटकडे येऊ की ही पल्स म्हणजे काय. आपण म्हणतो सडन सायमल्टेनियस. सडन म्हणजे काय की नियमित लसीकरण कार्यक्रम जो आहे हा आपल्या देशामध्ये 1978 पासून राबवण्यात येतो आहे.
आता पोलिओ लसीचा जो वापर आहे, प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन असं नाव होतं, जे विस्तारित लसीकरण कार्यक्रम. बरं. 1985 मध्ये त्यात थोडेसे चेंजेस झाले आणि त्याच्यामध्ये थोडी व्याप्ती वाढली. त्याला नाव देण्यात आलं युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भारतातील आणि आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा लसीकरण कार्यक्रम जो आहे तो त्याचा अंतर्भाव व्हावा या अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात येत होती. 1995 साली एक महत्वाची घटना घडली या पोलिओच्या बाबतीत. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ह्या ऑर्गनायझेशनने ह्या पोलिओचं निर्मूलन करण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली, त्यामुळे पोलिओ इरेडिकेशन प्रोग्राम. तर हा पोलिओ इरेडिकेशन प्रोग्राम जो आहे, हा पोलिओ इरेडिकेशन प्रोग्राम जो WHO मार्फत म्हणजे जाहीर करण्यात आला, राबवण्याची सुरुवात करण्यात आली. तर भारत हा त्याला सिग्नेटरी देश असल्यामुळे या पोलिओ मोहिमेची सुरुवात आपल्या भारतात करण्यात आली. आता ही जी मोहीम आपल्या त्या काळी सुरुवात ही भारतापासून झाली असं म्हणता येईल? नाही, ही सुरुवात जी आहे ही सर्व जगभरापासून, परंतु भारतामध्ये ही जी सुरुवात झाली ही आपल्याला 1995 सालापासून. कदाचित आपल्याला आठवत असेल तर म्हणजे व्हेरी स्पेसिफिकली सांगायचं, 9 डिसेंबर 1995 साली या मोहिमेची सुरुवात आपल्या महाराष्ट्रात आणि देशात करण्यात आली. सांगायला मला थोडा अभिमान वाटतो की जेव्हा ही मोहीम 9 डिसेंबर 1995 रोजी आपल्या महाराष्ट्रात त्याचा शुभारंभ झाला आपल्या आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते, त्यावेळी मी जे हॉस्पिटलला लेक्चरर म्हणून काम करत होतो आणि त्या मोहिमेच्या जे काही उद्घाटन झालं त्यावेळी त्याचा एक महत्वाचा भाग मी होतो. आता पल्स या आपण या डेफिनेशनकडे आपण येऊया. मी मगाशीच म्हटलं की सडन सायमल्टेनियस मास ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय की नियमित लसीकरणामध्ये जे काही लसीकरण आपण लहान बालकांना देतो त्या व्यतिरिक्त ही जी मोहीम आहे एक सप्लिमेंटरी मोहीम म्हणून, या मोहिमेमध्ये आपण एका विशिष्ट दिवशी संपूर्ण देशामध्ये, म्हणजे सडन आहे हे, ऑन द प्लॅन डे, सायमल्टेनियस म्हणजे सगळ्या देशामध्ये, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये ही मोहीम जी आहे ही मोहीम आपण राबवतो. यामध्ये आपण जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये 5 वर्षाखालची जी मुलं आहेत, 0 ते 5 वर्ष वयोगटातील, तर ही लाभार्थी म्हणून असतात. ह्या लाभार्थ्यांना आपण त्यांनी पूर्वीचे पोलिओचे डोस घेतले असतील नसतील तरी सुद्धा आपण त्यांना हे डोस देतो. आता महाराष्ट्रात ही जी मोहीम राबवण्यात येणार आहे, ही मोहीम जी आहे ही मोहीम आपण आता 29 जानेवारी म्हणजे आता रविवारी, जो आपला येता रविवार आहे, या रविवारी आपण या मोहिमेचा पहिला दिवस असेल आणि 2 एप्रिल 2017 हा दुसरा दिवस असेल. तर अशा प्रकारे आपण ही मोहीम राबवणार आहोत. सर, ही जेव्हा मोहीम आहे असं आपल्याला वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून किंवा तुम्ही आता आम्हाला खूप विस्तृत माहिती देत आहात त्यातून आम्हाला समजत आहे, पण याच्यामध्ये गंमत अशी असते की 2 थेंब हे औषधाचे. आता एक मुद्दा सामान्य जनांच्या मनामध्ये असतो, हे 2 थेंब नेमके काय असतात की जे त्या पालकाला पुरेसे असतात आणि जंतूंना मज्जाव करतात? चांगला प्रश्न. बेसिकली आपण आता आपल्या देशामध्ये जी लस वापरतो आहोत ही आपण तोंडावाटे देण्यात येणारी लस आहे. लसी ज्या आहेत, पोलिओ लसी ज्या आहेत, ह्या 2 प्रकारच्या आहेत ऍक्च्युली. एक म्हणजे आहे इंजेक्शनच्या स्वरूपात देण्यात येणारी लस आणि दुसरी जी आहे ही तोंडावाटे देण्यात येणारी लस. आता आपल्याला जे सर्व प्रचलित जी लस आपल्या सगळ्यांना जी माहिती आहे ते म्हणजे तोंडावाटे देण्यात येणारी लस, जिंदगी के असं म्हणजे आपल्याला जे प्रसार माध्यमातून जी माहिती दिली जाते त्याच्यामध्ये 2 बूंद जिंदगी के हा शब्द वापरला जातो आणि आपण विचारलं की 2 बूंद हे इफेक्टिव्ह आहेत का, सफिशियंट आहेत का? नक्कीच ही जी लस आहे ही लसीविषयी आपण थोडं जाणून घेऊया. नक्कीच. आपण चटकन ब्रेक घेऊन परत येतो आणि लगेच विस्तृतपणे जाणून घेऊ, कारण हे 2 थेंब जे आहेत ते आरोग्यवर्धक आहेत आणि याविषयी विस्तृत जाणून घ्यायचंय. सर, तुम्ही सांगत होतात की नेमकं हे द्रव पदार्थाच्या स्वरूपामध्ये देण्यात येणारं औषध हे नेमकं काय आहे आणि इंजेक्शन रूपामध्ये पण देण्यात येतं ते नेमकं काय आहे याविषयी? आपण भारतात नियमित लसीकरण अंतर्गत जी लस वापरतो आता, म्हणजे प्रचलित जी लस आहे ती म्हणजे जे आपण आता ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पण बघितलं की तोंडावाटे देण्यात येणारी लस आहे. मी मगाशी म्हणालो की 2 प्रकारच्या लसी आहेत. एक म्हणजे इंजेक्टेबल की ज्याच्यामध्ये पोलिओ व्हायरस हा इनॅक्टिव्हेट केलेला असतो आणि दुसरी जी लस आहे ही
पल्स पोलिओ अभियानांतर्गत जी लस वापरतो आपण, जी तोंडावाटे वापरण्यात येणारी लस आहे. तर ही जी लस आहे, या लसीचे आपण कॉम्पोनंट्स बघण्याच्या अगोदर थोडं बघूया की पोलिओ व्हायरसचे प्रकार किती आहेत. अवश्य. तर पोलिओ हा जो आजार आहे हा विषाणूमुळे आजार होतो हा. बरं. आणि याचे 3 प्रकार आपण जे विषाणूचे ते म्हणजे P1, P2 आणि P3. बरं. मगाशी आपण सुरुवातीलाच मला विचारलं की सर याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे. हो. तर आतापर्यंत जी वापरण्यात येणारी लस होती पोलिओची, ही लस होती बायव्हॅलंट, म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रायव्हॅलंट, तर ज्याच्यामध्ये P1, P2 आणि P3 या तिन्ही कॉम्पोनंटचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता. अच्छा. तर आपण जे 29 जानेवारीपासून जी आपण हे पल्स पोलिओ मोहीम राबवणार आहोत, हो. तर ही देशातील पहिली पल्स पोलिओ मोहीम आहे की ज्याच्यामध्ये आपण बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्सिन जी आहे अच्छा. ही वापरणार आहोत. वा, हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे. हा महत्त्वाचा ही मुद्दा आहे की जे पहिली वैशिष्ट्य जे मोहीम आहे हे जे वैशिष्ट्य bivalent ह्या असणार. मोहिमेचं हे असं आहे. तर आपला पुढचा प्रश्न तुम्ही विचारण्याच्या अगोदरच मी त्याचं उत्तर देत होतो की म्हणजे बायव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट वरनं आपण Yes. बायव्हॅलंट वरती का आलो. हो. तर म्हणजे मला सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं, जी आपल्या दृष्टीने सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट सुद्धा आहे हो. की पल्स पोलिओ मोहीम ही आपण बघितलं की 1995 सालापासून ही राबवतोय. या 95 सालापासून खूप ज्याला आपण म्हणतो की हेल्थ फंक्शनरी जे आहेत हो. हे मोठ्या प्रमाणावरती इन्व्हॉल्व्ह झाले. बऱ्यापैकी मॅनपॉवर, खूप प्रचंड प्रमाणावरती आर्थिक पाठबळ, फार मोठ्या प्रमाणावरती लसीचा वापर, जनतेचा सहभाग, सगळ्याच पद्धतीने ही मोहीम जी आहे ही अगदी घरोघरी पोहोचवण्यात आली. हो. आणि म्हणजे अगदी खेड्यापाड्यात आपण जरी गेलो किंवा कुठल्याही अगदी रिमोट एरियामध्ये जरी आपण गेलो तरी पोलिओ मोहीम माहीत नाही असं मला वाटत नाही की कुठलं एखादं घर खेडं किंवा- असेल किंवा खरंय. घर असेल. खरंय. तर ही या कार्यक्रमाची यशस्वीता आहे. यशस्वीता आहे. अगदी अगदी. आता याचं आपण फलनिष्पत्ती जी आपण बघतो की याच्यामुळे मला काय रिझल्ट्स मिळाले. हो. तर ह्या रिझल्ट्स जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला आपण हे बघूया की आपल्याला पूर्ण ग्लोबमध्ये म्हणजे पूर्ण देश पातळीवरती नाही तर अगदी जागतिक पातळीवरती आपण काय यश संपादित केलं. नंतर आपण भारताचा पण विचार करू की त्याच्यावर आपल्याला काय यश मिळालं. नक्कीच. आणि ऑफकोर्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तत्पूर्वीच कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. अगदी भारत वावड आपल्याशी बोलू इच्छितात डोंबिवलीहून. नमस्कार. बोला वावड. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मुलगा जन्माला आल्यानंतर 5 वर्षानंतर त्याला पोलिओ डोस देण्याची आपली जी मोहीम आहे याला प्रमुख कारण काय आहे आणि हे पोलिओ डोस दिल्यानंतरही त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला पोलिओ होण्याची शक्यता असते काय, अशा प्रसंगी आपण काय उपचार पद्धती अवलंबता यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. ओके. अगदीच चांगला प्रश्न, म्हणजे मला वाटतं सुरुवात पण चांगल्या प्रश्नाने झाली. आपण 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देणार आहोत. म्हणजे एज ग्रुप आपल्या लक्षात आलं. 5 वर्षाखालचं कुठलंही बालक असेल म्हणजे 0 ते 5 वयोगटातील सगळे बालकं आपण ह्या मोहिमेमध्ये त्यांचा अंतर्भाव करणार आहोत. हो. दुसरी गोष्ट अशी की त्यांना यापूर्वी पोलिओचा डोस दिला असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण त्यांना पोलिओची मात्रा देणार आहोत. बरं. आता आपण म्हणाल की माझ्या बालकाला 3 पोलिओचे डोस ऑलरेडी देऊन झालेले आहेत किंवा त्याला वेळोवेळी आम्ही पल्स पोलिओ अभियानांतर्गत सुद्धा त्याला डोस देतोय, तर डॉक्टर हे परत डोस द्यायची गरज आहे का? नक्कीच आहे, कारण ही देशव्यापी मोहीम आहे. तर या देशव्यापी मोहिमेमध्ये आपल्याला पूर्ण देशातील बालकांची जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आपण हे सप्लिमेंटरी डोस म्हणजे ज्याला आपण पूरक डोस आपण म्हणतो किंवा कॉम्प्लिमेंटरी डोस जे आहे हे आपण देतो आहे. तर नियमित लसीकरणांतर्गत जे आपण डोस घेतो त्याच्यापेक्षाही जास्त ही जी डोस आपल्याला बालकाला द्यायची आहेत. आता आपण म्हणाल की ह्या लसीमुळे बालकाला प्रोटेक्शन किती मिळतं. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो 100% प्रोटेक्शन मिळतं. अरे वा. ठीक आहे. आता 100% प्रोटेक्शन मिळतं हे मी कुठल्या आत्मविश्वासाने सांगतो. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा 1970-80 आपण जर तुझा आपण कालावधी बघितला तर त्यावेळी अशी परिस्थिती होती की आपल्या भारतामध्ये जवळपास 2 ते 4 लाख रुग्ण हे पोलिओमुळे
होऊ शकतात अशी आपली गंभीर परिस्थिती होती. बर. अभिमानाने मला सांगावं वाटतं की आपण 27 मार्च 2014 रोजी भारताला जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ मुक्त देश म्हणून प्रमाणित केला आहे. वा. आता जेव्हा आपण म्हणतो पोलिओ मुक्त भारत 27 मार्च 2014ला आपल्याला प्रमाणित करण्यात आलं, तर निश्चितपणे आपल्या ह्या पोलिओ लसीची जी महत्ता आहे की जे महत्व आहे आपल्याला समजून आलं असेल. ही लस इतकी इफेक्टिव्ह आहे की या लसीच्या वापरामुळेच आपण पोलिओ मुक्त देश म्हणून आपल्याला प्रमाणित करू शकलो. तर हा आपल्या प्रश्नाच्या उत्तराचा एक भाग झाला. दुसरं असं की ही लस दिल्यानंतर सुद्धा बालकाला म्हणजे पोलिओ होऊ शकतो का, फार ज्याला आपण म्हणतो की रेअर, म्हणजे अगदी अत्यंत अतिशय तुरळक दुर्मिळ किंवा अत्यंत त्याचं अत्यल्प प्रमाण आहे. म्हणजे आपण त्याला नगण्य ह्याच त्याला बरं, आपण म्हणू शकतो. त्याला आपण हे देऊ शकतो, त्याला उपमा देऊ शकतो. तर माझा आपल्या सर्वांना म्हणजे मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो की ही लस वापरल्यामुळे निश्चितपणे आपल्याला 100% प्रोटेक्शन मिळू शकतं. दुर्दैवाने समजा काही कारणामुळे, आता त्याला आपण जे वॅक्सिन असोसिएटेड पॅरालिटिक पोलिओमायलायटिस आपण म्हणतो की ज्याचं प्रमाण अगदी म्हणजे 10 लाख 20 लाख बालकांमध्ये साधारणतः 4 ते 8 अशा प्रकारे आहे. तर ही अत्यंत नगण्य प्रकारची असल्यामुळे त्याच्यासाठी जास्त काळजी करण्याची गरज नाही. एक वेगळा विषाणू जर असेल तर कदाचित ती शक्यता उद्भवू शकते, पण ती अनेक लाखोंमध्ये एखादी व्यक्ती असल्यामुळे त्यामुळे आपण त्याला त्याचा आपण जास्त त्याच्याबद्दल आपण जास्त भीती बाळगायचं काही कारण नाही. सर, जेव्हा हे पोलिओ निर्मूलनाचं अभियान राबवलं जात आहे असं म्हणत असताना पोलिओमधनं आज आपल्या देशामध्ये सफर करणारे किंवा पोलिओच्या व्यंगाला घेऊन आयुष्यभर वावरणारे अनेक व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला आजूबाजूला दिसतात. भले ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत, कार्यरत आहेत, पण एक ती खंत आहे की आमच्या वेळी ह्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे आज हे असं आहे. पण या गोष्टीला पोलिओवरती आज जागतिक पातळीवरती काही उपाययोजना सापडलेली आहे का? त्या रोगावरती काही औषध आहे का? जागतिक पातळीवरती हे अभियान कसं आहे, नेमकं काय दिसतंय चित्र तिथे आपल्याला? आपण जर जागतिक पातळीचा विचार करायचा म्हटलं तर जगातली 80% जी जनता आहे ही पोलिओ मुक्त देशामध्ये राहते. बर. तर आणि ह्यामध्ये म्हणजे वेगवेगळे कालावधीमध्ये वेगवेगळे जे देश आहेत किंवा जे विभाग आहेत हे पोलिओमुक्त होत गेले. म्हणजे सुरुवात झाली ती अमेरिकेपासून, म्हणजे अमेरिकन जो प्रांत आहे तो 1994 मध्ये, नंतर वेस्टर्न पॅसिफिक जो रिजन आहे तो 2000 साली, युरोप जो आहे तो 2002 साली, आणि आपलं साऊथ ईस्ट एशिया रिजन जे आहे ज्याच्यामध्ये आपल्या भारताचा समावेश आहे, तर हा जो विभाग आहे हा 2014 साली पोलिओ मुक्त म्हणून प्रमाणित करण्यात आला आहे. आता पोलिओ मुक्त आपण झालो, परंतु पूर्ण जग पोलिओ मुक्त झालंय का? तर नाही. आता जर आपण उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आपला जो शेजारचा देश आहे पाकिस्तान, तर या पाकिस्तानमध्ये या म्हणजे गतवर्षी म्हणजे 16-17 या कालावधीमध्ये साधारणतः 20 रुग्ण जे आहेत पोलिओचे आढळून आले. नंतर अफगाणिस्तान आणि नायजेरिया या देशांमध्ये, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये 13 रुग्ण, नंतर आपल्या नायजेरियामध्ये 4 रुग्ण. तर आता हे जे 3 देश आहेत, या 3 देशांमुळे संपूर्ण जगाला, ज्याला आपण म्हणतो की धोका पोहोचू शकतो. म्हणजे काय की ह्या देशामधून आपल्या देशामध्ये येणारे जे रुग्ण आहेत, या रुग्णांमुळे आपल्याला धोका पोहोचू शकतो, विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. अगदी बरोबर. तर या विषाणूंपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण जरी पोलिओ मुक्त झालो असलो, आपला देश जरी पोलिओ मुक्त म्हणून सर्टिफाय झाला असला, आपल्याला प्रमाणित केलं असलं, तरी सुद्धा आपण हे पोलिओचे डोस जे आहे हे घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच या देशांमध्ये जाताना किंवा येताना जे वॅक्सिनेशन प्रोग्राम असतो तो कदाचित याचा भाग असू शकेल. अगदी. तर त्यामुळे आपल्या बालकाला आपण या लसीपासून, म्हणजे या लसीद्वारे आपण प्रोटेक्ट करणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. पुढचा फोन घेते. अलकाजी बोलतात आपल्याशी नगरहून. नमस्कार अलकाताई. राज्यातून पल्स पोलिओ कधी हे होणार आहे, म्हणजे पल्स पोलिओ मोहीम कधी मुक्त होणार आहे सर? बरं, धन्यवाद.
खरं म्हणजे तुम्ही कार्यक्रम ऐकत असाल अलकाताई तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील. पण ही एक मला वाटतं हा जो फोन आहे प्रातिनिधिक आहे की कधी हे हटेल, कधी ही मोहीम थांबेल, म्हणजे कधी राज्याने आणि राष्ट्राने पोलिओवरती पूर्ण मात केलेली असेल, हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न असेल. आता आपण बघितलं की पोलिओ व्हायरसचे 3 प्रकार आहेत, P1, P2 आणि P3. तर एक वैज्ञानिक विजय ज्याला आपण म्हणतो, तर ते एक आपल्याबरोबर मला शेअर करावंसं वाटतं की हा P2 जो आहे, हा P2 व्हायरस आहे, हा पूर्ण जगातून इरॅडिकेट झालेला आहे. अच्छा. सप्टेंबर 2015ला प्रमाणित करण्यात आलं की हा P2 व्हायरस आहे, याच्यावरती आपल्याला आपण विजय मात केलेली आहे. तर ही विज्ञानाने एका आजारावरच्या केलेली हे एक मोठं यश किंवा एक मोठं विजय आहे. आता P1 आणि P3 हे जे 2 व्हायरस आहेत, हे अजूनही त्यांचा प्रादुर्भाव आहे. बरं. यापैकी P1 जो कॉम्पोनंट आहे, हा P1 कॉम्पोनंटमुळेच पोलिओचे जास्त रुग्ण किंवा त्याचा जो उद्रेक जो आपण म्हणतो, ह्या P1 मुळे होतो. आता ही पोलिओ मोहीम कधी थांबू शकेल का, हा जो आपण प्रश्न विचारला, तर जोपर्यंत ही मोहीम घरोघरी पोहोचून प्रत्येक बालक ह्या लसीमुळे संरक्षित होऊन जोपर्यंत पूर्ण जगातून ह्या पोलिओचं उच्चाटन होत नाही, तोपर्यंत ही मोहीम आपल्याला चालू ठेवायची आहे. बरोबर. तर आता याचे मी अनुषंगाने एक आपल्याला सांगावंसं वाटतं की WHO ने याच्यासाठीच एक पोलिओ इरॅडिकेशन अँड एंडगेम स्ट्रॅटेजिक प्लॅन असा तयार केला. म्हणजे आता पोलिओ निर्मूलन झालं, पण पोलिओचं समूळ उच्चाटन करून टाकायचं, या अनुषंगाने ही एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना जी आहे किंवा ज्याला आपण म्हणू की एक कॅम्पेन जी आहे, ही कॅम्पेन राबवण्याचा आता सुरुवात केली आहे. 2013 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि 2013 ते 2018 असा ह्या कालावधीचा असा कालावधी आहे. तर आपण बघूया की ही बेसिकली ही एंडगेम स्ट्रॅटेजी प्लॅन काय आहे. म्हणजे आता इरॅडिकेशन आपण भारतामध्ये आता आपण त्याला पूर्ण उच्चाटन करायचं आहे. ते अनुषंगाने त्यांनी काही स्ट्रॅटेजिक प्लॅन ठेवलेले आहेत. ते प्लॅन्स जे आहेत, आपण जर भारताचा विचार केला तर यामध्ये एक 3 कॉम्पोनंट त्याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे आपण ट्रायव्हॅलंट पोलिओ जी लस आपण आता उल्लेख केला होता, याची लास्ट मोहीम जी आहे ही आपण मागच्या वर्षी राबवली, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. म्हणजे आपल्या सगळ्या बालकांना आपण त्याच्यामध्ये संरक्षित केलं ही ट्रायव्हॅलंट व्हॅक्सिन देऊन. त्यानंतर दिनांक 25 एप्रिल रोजी जे देश ही ओरल पोलिओ व्हॅक्सिन वापरतात, असे जवळपास 100हून जास्त देश आहेत. या देशामध्ये स्विच जे आहे हे स्विच करण्यात आलं. हे स्विच म्हणजे काय की ट्रायव्हॅलंट OPV वरून आपण बायव्हॅलंट OPV वरती स्विच केलं. म्हणजे पूर्ण देशामधून आपण ही ट्रायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्सिन जी आहे, ही ट्रायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्सिनचा वापर थांबवला आणि आपण बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्सिनचा वापर सुरू केला. आता ही झाली दुसरी स्ट्रॅटेजी. बरं. तिसरं त्याच्यामध्ये आपण ऍड असं केलं की लहान बालकांना पोलिओपासून अधिक संरक्षण मिळावं म्हणून आपण IPV, जे मगाशी मी आपल्याला बोललो की इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन, जी आपण इंजेक्शनद्वारे देतो बालकांना, ह्या लस सुद्धा जे आहे तिचा समावेश आपण नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये केला आहे. आणि ही पण लस आपण आता महाराष्ट्रात आपण 25 एप्रिल पासून द्यायला सुरुवात केली. म्हणजे एका विषाणूवरती पूर्णपणे मात केलेली आहे, त्याच्यामुळे ती लस जी आहे ती बायव्हॅलंट झालेली आहे. ती लस बायव्हॅलंट झाली. आणि ह्या जो P2 कॉम्पोनंट आहे, हा जर P2 कॉम्पोनंट आपण त्या लसीमध्ये जर असला तर त्या P2 कॉम्पोनंटमुळे जे मगाशी श्रोत्यांनी आपल्याला विचारलं की त्या लसीमुळे दुष्परिणाम किंवा असं काही भीती काही आहे की काही मुलांना, तर तो जो आहे हा P2 कॉम्पोनंट जो आहे हा त्याला जास्त कारणीभूत असल्यामुळे हा P2 कॉम्पोनंट आपण त्याच्यातनं हटवलाच, कारण तो तर पूर्णपणे इरॅडिकेट झालेला आहे. त्यामुळे व्हॅक्सिन असोसिएटेड प्रॉब्लेम होऊ शकतात, हा P2 आपण काढला. परंतु बालकांना अधिक संरक्षण मिळावं म्हणून आपण ह्या बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्सिन बरोबर आपण ही IPV म्हणजे इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिनचा आपण डोस पण द्यायला सुरुवात केली. खरं. पुढचा फोन आहे, कीर्तिकुमार आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आपली मंडळी जी पाश्चात्य देशामध्ये आहेत, तुम्ही नाटमंडळ वगैरे अशा, तर त्या मंडळींना सुद्धा ह्या पोलिओचा डोस देणं आवश्यक आहे का? कारण तिकडे नॅशनल हेल्थ सर्व्हिस मध्ये आम्ही चौकशी जेव्हा केली
तेव्हा त्यांच्याकडनं असं काही सांगण्यात आलं नाही की यांना डोस द्यायला पाहिजे किंवा काय, किंवा त्यांच्याकडे तशी प्रोव्हिजन सुद्धा नाही. तर मग त्यांच्या देशात असं का दिलं जात नाही पोलिओचं देश? धन्यवाद. थँक्यू. नेमका मुद्दा आहे सर. अगदी आज बरेच परदेशस्थ नागरिक आहेत. अगदीच. आता काय आहे की आपण जर बघितलं, मी मगाशी म्हणालो की अमेरिका किंवा हे तुमचे वेस्टर्न पॅसिफिक किंवा युरोप कंट्रीज जे आहेत, या कंट्रीजमध्ये अगदी पहिल्यापासूनच ही पोलिओ लसीकरणाची मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवण्यात आली आणि त्यांच्या देशातून किंवा त्या विभागातून पोलिओचं उच्चाटन हे फार अगोदर झालेलं आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं, भारताची जर परिस्थिती बघितली तर भारताला हे जे सर्टिफिकेशन मिळालं आहे, हे सर्टिफिकेशन मिळून 2 वर्ष झाले, म्हणजे 27 मार्च 2014 टू बी व्हेरी स्पेसिफिक. तर या दिवशी आपण पोलिओ मुक्त म्हणून आपल्याला सर्टिफाय केलेलं आहे. भारतामध्ये जे रुग्ण आढळले शेवटचा, तर मग तो साधारणतः 2011 साली शेवटचा रुग्ण आढळला आपल्या बीडमध्ये, महाराष्ट्रामध्ये. जो रुग्ण आढळला तो 2010ला सप्टेंबरमध्ये. आणि मी आता मगाशी म्हणाल त्याप्रमाणे आपले जे बाजूचे देश आहेत, म्हणजे पाकिस्तान म्हणा किंवा अफगाणिस्तान आणि नायजेरियामधनं आपल्या देशामध्ये कदाचित जे स्थलांतरित येऊ शकतात, याच्यामुळे आपल्या देशाला अजूनही धोका जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ही जी पल्स पोलिओ मोहीम जी आहे, ही पल्स पोलिओ मोहीम आपण ही जोपर्यंत WHO आणि आपलं भारत सरकार त्याच्यावर स्पेसिफिक काही डायरेक्शन्स देत नाही, तोपर्यंत ही मोहीम आपण राबवणार आहोत. त्या देशांमध्ये ही मोहीम राबवण्याची गरज नाही, कारण तिथे जो रिस्क फॅक्टर आहे किंवा तिथे विषाणूमुळे जो धोका होण्याचं जे प्रमाण आहे हे अत्यंत कमी आहे, नगण्य नाहीच असं असल्यामुळे तिथे ही पल्स पोलिओ मोहीम राबवली जात नाही. परंतु आपल्या भारतातनं हे उच्चाटन आत्ताच झालं असल्यामुळे आणि बाजूच्या देशांमधून आपल्याला जो धोका आहे तो अजून कायम असल्यामुळे आपल्या बालकांना संरक्षित ठेवण्यासाठी आपण ही मोहीम जी आहे, या मोहिमेमध्ये आपण बालकांना. पण त्याचबरोबर परदेशामधली जी लहान मुलं या काळामध्ये आलेली आहेत आणि ते मोहिमेमध्ये त्यांनी डोस घ्यायला काही हरकत काहीच नाही. या लसीमुळे नुकसान काही नाही, त्यामुळे पूर्णतः संरक्षित घ्यायला काही. या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होण्याचे दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, पण या बरोबरीने आज तुम्ही एक्सटेन्शन क्रमांक इथे डायल करत आहात, ते आहेत 652 आणि 645. एक्सटेन्शन नंबर्स आहेत 645 आणि 652. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. जेव्हा हे पोलिओ निर्मूलन अभियान जे आहे त्याची सद्यस्थिती राज्यामध्ये काय आहे हे जोरकसपणे आपण राबवत आहोत. आता रविवारपासून ते सुरू होतंय, सगळीकडे जाहिराती व्यवस्थित लागलेल्या आहेत आणि लोक त्या दृष्टिकोनात सज्ज आहेत. मुंबईमध्ये तर प्रत्येक स्टेशनवर आपल्याला तो बॉक्स दिसतो, ते किट दिसतं आणि ते सगळे तज्ज्ञ वैद्यकीय टीम दिसते. त्या किटमध्ये नेमकं काय असतं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा ही व्यक्ती तिथं स्टेशन किंवा वेगवेगळ्या एसटी स्टँडवरती उभ्या असतात तेव्हा त्यातलं जे औषध असतं त्याची व्हॅलिडिटी तेवढीच, म्हणजे वातावरणाच्या दृष्टिकोनाने विचार करताना त्याची कालावधी जो आहे औषधाचा तो तेवढा टिकाऊ असतो का, काय असतं नेमकं ते? आपण आता महाराष्ट्रात ही मोहीम कशा प्रकारे राबवली जाते आपण थोडक्यात त्याचा आपण एक आढावा घेऊया. की या मोहिमेमध्ये आपण कुठली लस वापरणार आहोत? OPV म्हणजेच बायोव्हॅलंट OPV लस आपण वापरणार आहोत. 0 ते 5 वयोगटातली मुलं आपण याच्यात कव्हर करणार आहोत. मग ती मुंबईतली असो किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेडोपाड्यातली असो किंवा कुठल्याही जगातली कुठलीही मुंबईमध्ये आलेली किंवा महाराष्ट्रातली जी काही बालकं आहेत ते सगळ्या बालकांना आपण याच्यामध्ये ही लस देणार समावेश करणार आहोत. तर आपण मगाशी ते बोलत होतो व्याप्ती काय महाराष्ट्रामधले या कार्यक्रमाच्या बाबतीत. तर मला आपल्याला सांगायचं वाटतं की ह्या मोहिमेमध्ये आपण जवळपास 1.25 कोटी मुलांना पोलिओचे हे 2 थेंब आरोग्याचे देणार आहोत. तर हे 1.25 कोटी बालकं जे आहेत या बालकांना आपल्याला पोलिओचे थेंब द्यायचे आहेत. आपण उल्लेख केलात की सर्व ठिकाणी आपल्याला ते आता बूथ दिसत आहेत, सगळं म्हणजे त्याची तयारी चालू आहे. जिकडे तिकडे ते बॅनर किंवा पोस्टर्स किंवा माहिती पत्रक दिसत आहेत भिंतीवरती. म्हणजे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे जेव्हा आपण एक ऍज अ सिटीजन म्हणून आम्हाला हा फीडबॅक देत आहात तर निश्चितपणे हे आमच्या आरोग्य विभागासाठी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हे तुमचं यश आहे की तुमचे कार्यकर्ते अगदी खेडोपाड्यांमध्ये गल्ली आळीमध्ये पोहोचलेले आहेत. अगदीच. तर मॅडम आता मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या
मोहिमेमध्ये आपण जवळपास 85,000 बूथ जे आहेत हे राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्थापित केलेले आहेत. माझ्या आरोग्य विभागातली जवळपास 2.25 लाख आरोग्य कर्मचारी जे आहेत हे या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये ऍक्टिव्हली सहभाग घेणार आहेत. 2.25 लाख आरोग्य कर्मचारी हे पल्स पोलिओ अभियान जे आहे किंवा ही मोहीम जी आहे ही यशस्वी करण्यासाठी आपल्या सेवेसाठी आपल्या घरोघरी येणार आहेत. तर याच्यामध्ये आम्ही आणखीन एक काळजी घेतली मॅडम की जेव्हा हा आपण विभाग बघतो, जेव्हा मोहीम आपण राबवतो तेव्हा ही मोहीम राबवताना आपण कार्यक्षेत्रामध्ये त्याचं विभागणी करतो. आता आपण बूथचा उल्लेख केला तर ही बूथ कन्सेप्ट जे आहे की बूथ हे एका स्पेसिफिक ठिकाणी म्हणजे आपण म्हणू शाळांमध्ये आहेत किंवा आरोग्य संस्थांमध्ये आहेत, रेल्वे स्टेशनवर आहेत, एसटी स्टँडवर आहेत. तर अशा स्ट्रॅटेजिक ठिकाणी हे बूथ आहेत. ही जी बूथ ऍक्टिव्हिटी जी असते की बूथवरती आपण जे बालकांना पोलिओचे थेंब देतो तर ही ऍक्टिव्हिटी ही 1 दिवसाची असते. शहरी भागामध्ये ही ऍक्टिव्हिटी आपण 5 दिवस अजून वाढवतो आणि ग्रामीण भागामध्ये 3 दिवस अजून वाढवतो. तर बूथ ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर आमची जी मंडळी असतात, आमचे जे हेल्थ वर्कर असतात ते हे घरोघरी जातात. घरोघरी जाऊन जे बालक या मोहिमेमधून सुटलेली आहेत किंवा जे बूथवर आले नाहीत आणि या बालकांना पोलिओचे थेंब पाजायचे बाकी आहेत तर अशा बालकांना आपण घरोघरी जाऊन त्या बालकांना आपण हे पोलिओचे थेंब देतो. तर हे जेव्हा थेंब बालकांना आपण घरी जाऊन देतो तर आपण हा एक अजून विचार करूया की जसं ग्रामीण शहरी आहे तर अशी पण बालक आहेत जसं आपण बघितलं की ट्रेनमध्ये पण म्हणजे ट्रेनमधून जाणारी जी काही जनता आहे त्या बालकांसाठी सुद्धा आपण विशेष व्यवस्था केली आहे. आता काही जोखीमग्रस्त भाग पण आपण विचारात घेतले आहेत. जोखीमग्रस्त भाग म्हणजे कुठले की आपण बघता की आता आपण मुंबईतच विचार करूया तर बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे वीट भट्टे आहेत, स्थलांतरित जे मजूर आहे, मजूर वर्ग जो आहे हा मजूर वर्ग म्हणजे एकतर अज्ञानी म्हणा किंवा अनभिज्ञ किंवा त्यांच्यापर्यंत ह्या सर्व्हिसेस पोहोचत नाही यांना त्या कारणामुळे तर यांच्यासाठी सुद्धा आपण ट्रान्झिट टीम आणि मोबाईल टीम पण आपण स्थापित केल्या आहेत. जवळपास 33,000 टीम्स ज्या आहेत ह्या आपल्या ह्या ट्रान्झिट टीम आहेत. तसंच या मोबाईल टीम ज्या आहेत ह्या जवळपास आपल्या 13,000 ते 15,000 आपण ह्या मोबाईल टीमद्वारे आपण म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी पोहोचणार. जरी तो आपल्या बूथवरती नाही येऊ शकला, जरी तो एखाद्या घरात, एखाद्या चाळीत किंवा एखाद्या झोपडीत राहत जरी नसला, जरी तो कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एखाद्या छोट्याशा आपण ज्याला म्हणू की काहीतरी झोपडे केलं आहे किंवा छोटे तंबू मध्ये तर राहत आहेत तर अशा बालकांना सुद्धा आपण संरक्षित करण्यासाठी ह्या ट्रान्झिट आणि मोबाईल टीमचा जो आहे हा आपण त्याची स्थापना केली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला आपल्याबरोबर शेअर करायची वाटते म्हणजे आपण नाईट टीम सुद्धा याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपण बघतो की रस्त्यावरती जे रात्री गस्त घालणारे असतात किंवा त्यांची मुलं आहेत किंवा रात्री प्रवास करणारे जी बालक लाभार्थी असतील तर असे लाभार्थी जे आहेत हे लाभार्थी सुद्धा वंचित राहू नयेत. त्यांना ही पोलिओची जी मात्रा आहे ही त्यांना मिळावी, 100% आपलं कव्हरेज व्हावं यासाठी हा एवढा फौजफाटा जो आहे हा सगळा फौजफाटा लक्षामध्ये येतं तुमच्या बोलण्यामधून सर की म्हणजे कोणीही कुठे चुकून सुद्धा निसटू नये याचा काटेकोर बंदोबस्त जे आहे ते तुमच्या टीमने पूर्णपणे लावलेला आहे की कुठेही वाट राहता कामा नये आणि निष्काळजीपणा घडू नये यासाठी. आणि हे सारं कशासाठी आहे मंडळी? पोलिओ समूळ उच्चाटनासाठी. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढचा फोन आहे सर. चिंतामणी बोलतात आपल्याशी पुण्याहून. नमस्कार. अलग चिंतामणी बोला. पल्स पोलिओ मोहीम जानेवारी फेब्रुवारी मध्ये का राबवतात आणि 5 वर्षाच्या बालकांनाच का डोस दिला जातो? वय आणि कालावधी हाच का असतो असा त्यांचा मुद्दा आहे. ओके. आपण जर पोलिओ रुग्णांचा जर आपण विचार केला तर हे पोलिओ रुग्ण जे आढळतात याचं प्रमाण जे आहे 15 वर्षाखालील बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. यातले 80% जे बालक आहेत ही 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातली आहेत. त्यामुळे ह्या वयोगटातील बालकांना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी आपण 5 वर्षाखालील सगळ्या बालकांना ही पोलिओची लस देतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की हाच कालावधी का असतो जानेवारीपासून? जानेवारी आणि फेब्रुवारी हा कालावधी का गृहीत धरला जातो? आपण जर पोलिओ लस आपण जर बघितलं की
ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिली जाते त्याचं कारण हे आहे की पोलिओ विषाणूचा जो प्रसार होतो हा जून ते सप्टेंबर म्हणजे पावसाळा जो आपण म्हणतो तो जून ते सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये जेव्हा ठिकठिकाणी पाणी साचतं किंवा जिथे सिवेज प्रॉब्लेम येऊ शकतात तर या तिथून त्या विषाणूंचा प्रसार होतो त्याच्यापासून आपल्याला आळा घालण्यासाठी आपल्याला हा त्याच्यापासून इम्युनिटी मिळवण्यासाठी आपण हे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ही मोहीम राबवून बाळांना संरक्षित करतो. खरंय सर, पोलिओ हा निर्मूलनासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, समूळ उच्चाटनासाठी, पण पोलिओच्या बरोबरीने अजून कोणते असे आजार आहेत का की ज्यांचं समूळ उच्चाटन होण्यासाठी प्रयत्न आहेत? मला आठवते पूर्वी देवीची लस दिली जायची, आता ती लस मुलांना दिली जात नाही. असे कोणते आहेत का की ज्याचं समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ते मोठ्या पातळीवरती आता तुमची टीम पुन्हा घेऊन येते आहे, असं काही आहे? आपण पूर्ण भारतामध्ये नियमित लसीकरण कार्यक्रम जो आहे हा नियमित लसीकरण कार्यक्रम हा राबवला जातो. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की जे व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज आहेत म्हणजे जसं आपण म्हणू की ट्युबरक्युलोसिस त्याच्यासाठी आपण बीसीची लस देतो. नंतर आता आपण रक्तक्षय ज्याला आपण म्हणतो, नाही रक्तक्षय वेगळं, आपण हे जे ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी म्हणजे बरं, तर हा टीबी साठी आपण बीसीची लस देतो मुलांना. नंतर पोलिओ आपण बघितलं त्यासाठी आपण ही पोलिओ लस दिली जाते. नंतर बालकांना कावीळ ब पासून वाचवण्यासाठी आपण हेपॅटायटिस बी ही लस देतो. नंतर आता डिफ्टेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस म्हणजे आपण घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या रोगांपासून वाचवण्यासाठी आपण डीपीटी लस देतो. ही डीपीटी लस, पोलिओ लस ही सर्वांना परिचितच आहे. अगदी 1978 पासून ज्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसींचा वेळोवेळी समावेश करण्यात आला. नंतर एक महत्वाचा आजार जो लहान मुलांमध्ये आढळतो तो म्हणजे गोवर. तर ह्या गोवर लसीसाठी, गोवरच्या प्रतिबंधासाठी आपण मिझल्सची जी लस आहे ही आपण बालकांना देतो. नुकतंच आपण सप्टेंबर म्हणजे मागच्याच सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पेंटाव्हॅलंट लस जी आहे ती आपण या नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये आणली. आता ही जी पेंटाव्हॅलंट लस काय आहे ते आपण थोडं जरा बघूया. आता विषय निघाला आहे म्हणून. तर म्हणजे आपल्याला माहिती आहे त्रिगुणी लस म्हणून आपण बालकांना देत होतो ज्याच्यामध्ये डिफ्टेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस या 3 रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी आपण ती लस द्यायचो. तर याच्यामध्ये आपण अजून 2 कॉम्पोनंट जे आहेत ते ऍड केले. ते आहेत म्हणजे हेपॅटायटिस बी म्हणजे आपण कावीळ ब पासून संरक्षण करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी म्हणजे ज्या विषाणूमुळे बालकांना निमोनिया किंवा मेंदू ज्वर असे जे घातक आजार होऊ शकतात तर ह्या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी आपण ही लस जी आहे ही आपण बालकांना समाविष्ट केलेली आहे आणि बालकांना देण्यात येते. येस. आता ही जी लस आहे मला आठवतं अगदी म्हणजे आतापर्यंत ही फक्त आपल्या प्रायव्हेटमध्येच उपलब्ध होती. बरीच कॉस्टली लस आहे आणि म्हणजे ही जनतेला म्हणजे अफोर्डेबल, सहज रीच मध्ये नव्हती. तर आता शासनाने ही लस नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. सर, मगाशी आपण बोलत होतो ते म्हणजे त्या किट विषयी. जे वैद्यकीय किट असतं त्यामध्ये नेमकं असतं काय की ज्यामुळे हे वैद्यकीय टीम जी आहे, कार्यकर्ते जे आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते औषध घेऊन असतात, पण त्या औषधाची क्वालिटी जी आहे ती तशीच राहते आणि औषध दीर्घकाळ टिकतं. आता मॅडम ते मगाशी म्हणत होते जे आपण याला जातो रेल्वे स्टेशनवर किंवा एसटी स्टँडवर किंवा कुठे बूथवर तर आपल्याला ते एक डब्बा दिसतो. तो हा डब्बा काय, तो किट काय असतं ते त्याविषयी बॉक्स असतो. तर हा जो बॉक्स आहे त्याला आपण म्हणतो व्हॅक्सिन कॅरियर. हे व्हॅक्सिन कॅरियर जे आहे हे इन्सुलेटेड मटेरियल पासून बनवलेलं असतं की जे आतमध्ये जे लसीचं तापमान जे आहे हे तापमान हे सुयोग्य रेंजमध्ये राखतं. आता हे जे व्हॅक्सिन कॅरियर आहे या व्हॅक्सिन कॅरियरमध्ये आपण आईस पॅक्स ठेवलेले असतात. मी आपल्याला सांगू इच्छितो ही जी पोलिओ लस जी आहे ही पोलिओ लस ही तापमानावर खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जर तापमान जर जास्त असेल तर ह्या लसीचं गुणवत्ता जी आहे ही झपाट्याने कमी होत जाते. आता या लसीची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी आपण 4 आईस पॅक ठेवलेले असतात.
हे जे आईस पॅक्स असतात ते कंडिशन आईस पॅक्स असतात. बरं. म्हणजे त्या आईस पॅकमुळे त्या लसीचं जे टेम्परेचर आहे हे साधारणतः 2 ते 8 डिग्रीमध्ये राखलं जातं. बरं. तर गुणवत्तेविषयी जर म्हटलं तर हे टेम्परेचरची स्टॅबिलिटी जी त्या लसीसाठी आवश्यक आहे त्यासाठी वॅक्सिन कॅरियर, त्या वॅक्सिन कॅरियरमध्ये कंडिशन आईस पॅक्स. आता ही लस ही योग्य क्वालिटीची आहे की नाही ही आपण कसं ओळखणार? तर याच्यासाठी त्या लसीवरती वॅक्सिन व्हॅल मॉनिटर असं एक कागद आपण जर बघितला असेल तर तो एक कागद त्याच्यावरती असतो. त्याच्यात एक अशा प्रकारे रासायनिक घटक असतात की जर ती वॅक्सिन ॲबनॉर्मल टेम्परेचरला जर एक्सपोज झाली, म्हणजे समजा ती वॅक्सिन जर बरोबर त्या सुयोग्य तापमानात जर नाही ठेवण्यात आली तर त्या कागदाचा जो रंग आहे हा बदलतो. अच्छा, ठीक आहे. म्हणजे लगेचच रुग्णांना समोरासमोर ते दिसू शकतं. म्हणजे जे कर्मचारी ते वॅक्सिन देत आहेत त्या वॅक्सिन देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांना ज्यासाठी प्रशिक्षित केलेलं असतं की वॅक्सिन ती बरोबर त्या टेम्परेचरमध्ये आहे की नाही, त्याची ती क्वालिटी बरोबर राखण्यात आलेली आहे की नाही. जर ह्या वॅक्सिन जो मॉनिटर असतो तर त्याचा जर रंग जर बदलला, त्याचा जर तो गडद झाला तर तो गडद झाल्यानंतर ती वॅक्सिन जी आहे, म्हणजे जेव्हा समजा तर आपण म्हणतो की ती स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये गेले तेव्हा ही वॅक्सिन जी आपण वापरत. महत्वाचा मुद्दा आहे सर. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमची टीम काळजी घेत असते आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचतं. आणि याच्यासाठी मॅडम जे आहे प्रशिक्षण हे महत्वाचं आहे. तर हे प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण एक मोठी एक ऍक्टिव्हिटी जी आहे ही पल्स पोलिओ मोहीम राबवण्याच्या अगोदर पूर्ण राज्यात राबवली जाते. आपण जे जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी असतात ते जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आपण वर्कशॉप म्हणजे ट्रेनिंग वर्कशॉप घेतो, जे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात घेण्यात आलं. त्यानंतर खूप आधीपासून त्याचं नियोजन खूप अगोदरपासून असतं की आपल्याला कुठली वॅक्सिन मिळणार आहे, आपले लाभार्थी कुठले आहेत, त्यांच्या याद्या तयार केल्या जातात. घरोघरी त्यांना स्लिप्स जे आहेत त्या तिथे वाटल्या जातात. या मोहिमेची प्रसिद्धी व्हावी म्हणून आपण त्याच्यात बॅनर, पोस्टर्स, मायकिंग, आता तुम्ही रिक्षावरती पण ते बॅनर बघितले असतील तर त्याचं नियोजन जे आहे हे फार अगोदरपासून केलं जातं. म्हणजे याच्यासाठी आम्ही साधारणतः 3-4 महिने अगोदरच कामाला लागतो. हे जे मटेरियल आहे हे सगळं पोहोचवण्याची जी जबाबदारी असते ही म्हणजे देश स्तरावरनं आपल्याकडे येतं आणि आपण विभागीय स्तरावरती या सगळ्या गोष्टींचं वितरण करून ती अगदी गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यात येते. मस्त. तर जेव्हा ह्या सगळ्याचा विचार करत असताना एक मुद्दा मनामध्ये येतो की हे सगळं नियोजन आहे, यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही गृहिणी आहेत किंवा काही युवा वर्ग आहे की ज्यांना स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी व्हायचं आहे, असे काही या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकतात अशी व्यक्ती? अगदी निश्चितपणे. म्हणजे हे बघा की आपण हा जेव्हा नियमित लसीकरण कार्यक्रम आपण त्याचं ज्या व्याप्ती बघतो तर आपण बघितलं की हे अगदी शेवटच्या तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत जायचं आहे. हो. तर यामध्ये सगळ्यांचाच हातभार आम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे. तर आपण जे म्हटलं की वरिष्ठ नागरिक किंवा कुठल्या स्वयंसेवी संस्था, तर मला असं म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की ही मोहीम म्हणजे खरोखर इतकी जी घरोघरी जी पोहोचलेली आहे तर अशा स्वयंसेवी संस्था आमच्याकडे येतात. त्यांच्याकडून आम्ही जे व्हॉलंटियर्स जे असतात ते घरोघरी जाऊन बालकांना बूथवरती आणून त्या बालकांना प्रवृत्त करतात आणि त्यांच्या आईवडिलांना प्रवृत्त करतात की जेणेकरून ही बालकं जी आहेत ही बूथवरती येऊन पोलिओचे डोस घेतात. ज्या NGOs आहेत ते NGO पैकी आता WHO आणि युनिसेफ जे आहे म्हणजे आपल्या जागतिक पातळीवरती आपल्याला मदत करतात. ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. रोटरी इंटरनॅशनल किंवा लोकल पातळीवरच्या NGO सुद्धा या मोहिमेमध्ये खूप मोलाचं सहकार्य आम्हाला करतात. खरे. जेव्हा एखादी मोहीम किंवा अभियान राबवायचं आहे तेव्हा एक मुद्दा असा येतो मंडळी की या मोहिमेमध्ये सगळ्यांचा असलेला सहभाग. राज्य सरकार, वैद्यकीय विभाग ही मोहीम राबवतं आणि त्याचे लाभार्थी सगळीकडे पसरलेले आहेत आणि यशस्वीपणे या सगळ्याचा लाभ घेत आहेत. आता इतर विभाग किंवा जनतेकडनं आपल्याला काही सहकार्य अपेक्षित असतं का किंवा इतर विभागांचा यामध्ये काही सहभाग असतो का सर? निश्चितपणे. ज्याला आम्ही इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन म्हणतो तर याच्यामध्ये सगळ्याच विभागाचा आपल्याला जे आहे सहभाग किंवा सहकार्य आवश्यक असतं. आता नुकतीच आमची 18 जानेवारीला मान्य आमचे अपर मुख्य सचिव डॉक्टर विजय सगवी सिंग तसंच
आमचे अभियान संचालक आणि आयुक्त डॉक्टर व्यास तसेच आमचे संचालक हे सगळे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक इंटरसेक्टोरल कोऑर्डिनेशन मीटिंग जी आहे ही राज्यस्तरावरती ज्याला स्टेट टास्क फोर्स कमिटी म्हणतो त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा सहभाग जो आहे त्या सहभागासाठी आयोजित करण्यात आली होती. याच्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय सगळ्याच म्हणजे डिपार्टमेंटचा आम्ही सहभाग घेतो. जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे BSNL आहेत किंवा MTNL आहेत आपले, नंतर सेंट्रल रेल्वे आहेत, आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्तरावरचे आपले माहिती आणि जनसंपर्क तुमचाच विभाग म्हटलं तर टेलिव्हिजन, नंतर आकाशवाणी, तसंच महिला बाल कल्याण विभाग, एज्युकेशन डिपार्टमेंट, ह्या सगळ्या डिपार्टमेंटचा ॲक्टिव्ह सहभाग याच्यामध्ये असल्याशिवाय निश्चितपणे ही मोहीम सक्सेसफुल होऊ शकणार नाही. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं आता स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आपण म्हणाल तर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जर आहे ते काही शाळांमध्ये ही आपण बूथ स्थापन करतो. ही मुलं जी आहेत ही रॅली काढतात, ही मुलं जी आहेत ही घरोघरी जाऊन आपल्या पत्रका वाटतात, त्यांना जे आपले भावंड असतील त्यांना सांगतात, त्यांना घेऊन येतात बूथवर. तर शिक्षक सुद्धा त्याच्यामध्ये जनजागृतीचं काम करतात. तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं वेगवेगळ्या विभागांचं ह्या मोहिमेसाठी जो आहे तो हातभार लागत असतो आणि निश्चितपणे हा जो वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं होणारा जो आपल्याला मदत आहे किंवा जो सहभाग आहे आणि त्यामध्ये जनतेचा सुद्धा जो उत्स्फूर्त सहभाग आहे, ह्या सहभागामुळेच ही मोहीम जी ही यशस्वी होते. आता जर आपण मागच्याच वर्षाचं जर आपण बघितलं तर आपला जो परफॉर्मन्स होता हा 100% होता, म्हणजे रादर 102% होता. आणि हे जे काही शक्य होतं सार्वजनिक आरोग्य विभागाला किंवा महाराष्ट्र शासनाला, हे निश्चितपणे ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने, ज्याच्यामध्ये स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी, आपण म्हणालात त्याप्रमाणे NGOs, वरिष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, या सगळ्यांचा फार मोलाचा सहभाग असतो. या वर्षीची मोहीम परवापासून सुरू होते. आपण बरेच महिने आधीपासून आपण आणि आपला विभाग पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. आता या वर्षीच्या मोहिमेमध्ये आपलं उद्दिष्ट आणि आपल्याला काही संदेश द्यायचा आहे का? मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की जे आपण भारताला जे यश मिळालं आहे की आपण आता पोलिओ मुक्त देश म्हणून आपल्याला जे प्रमाणित करण्यात आलं आहे, हे यश जे आहे हे यश आपल्याला राखायचं आहे. हे यश आपल्याला जर राखायचं असेल तर यामध्ये आपल्याला अगदी जोमाने सहभागी व्हायला पाहिजे. कुठलंही बालक वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर सर्वांनी मिळून या मोहिमेमध्ये सहभागी होऊन प्रत्येक बालक, आपल्या घरातला असो, आपल्या शेजाऱ्याचा असो, मित्राचा असो, आपल्या कार्यालयातल्या कुठल्या कर्मचाऱ्याचा असो, कोणी असो, या सगळ्या बालकांपर्यंत आपला संदेश पोहोचवायचा आहे. 2 बूंद जिंदगी के, म्हणजे हे जे 2 थेंब आहेत, हे 2 थेंब बालकांना देऊन आपल्याला मुलांना ह्या पोलिओच्या दुर्धर आजारापासून आपल्याला वाचवायचं आहे. आणि आपण म्हणतो की जर बलशाली राष्ट्र बनायचं असेल तर बलशाली किंवा सुदृढ युवा पिढी पाहिजे. ही जर सुदृढ युवा पिढी पाहिजे तर त्यासाठी सुदृढ बालक पाहिजे. हे जे सुदृढ बालकांसाठी आपण जर प्रयत्न करायचं म्हटलं तर आपण हा नियमित लसीकरण जो आपला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात ज्या काही लसी आपण बालकांना देणं अपेक्षित आहे या त्यांना नियमितपणे मिळणं अपेक्षित आहे. तसंच ही जी पल्स पोलिओ मोहीम आहे की जी आपल्याला पोलिओ रोगावरील आपला जो विजय आहे हे विजय कायम राखण्यात मदत देणार आहे, ह्याच्यामध्ये 100% त्याच्यात सहभागी होणं आणि त्याच्यामध्ये त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. बाविस्कर सरांनी सांगितलेलं आहे विजय कायम आहे आणि सुदृढ बालकाच्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. कसा वाटला भाग नक्की कळवा जीमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून. सर तुम्ही आलात आणि तुमचे हे प्रयत्न जे आहेत त्याला यश लाभो. या यशस्वीतेसह इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा.